ठीक आहे. आपण आता एक्सरसाइज 1.4 म्हणजे हा शेवटचा एक्सरसाइज आहे लॉजिक मधला. त्यातला क्वेश्चन 1 झाला आपला रूल्स ऑफ निगेशन. ह्याच्या पुढचा पार्ट आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. इथं मी 9 लॉ आहेत. ते एवढे 9 लॉ जर तुम्ही पाठ केले तर एक्सरसाइज 1.4 संपेल. म्हणजे हा तुमचा लॉजिकचा लास्टचा पॉईंट आहे. ठीक आहे. एवढे 9 लॉ पाठ करायचे आहेत. 9 लॉ आहेत तेवढे पाठ करायचे. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट काय आहे तर ऍडम पॉटॅन्ट लॉ. ऍडम पॉटॅन्ट लॉ काय आहे पाठच करायचा. पी ऑफ पी इज इक्वल टू पी आणि पी अँड पी इज इक्वल टू पी. सोपा पी ऑफ पी पीच आणि पी अँड पी पीच. काही झालं तरी पीच. पी आणि पी मध्ये ऑर केलं तर पीच आणि पी अँड पी मध्ये ऑर केलं तरी पीच. काही झालं तरी पीच. एवढं लक्षात ठेवा. त्याला ऍडम पॉटॅन्ट लॉ असं म्हणायचं. नेक्स्ट लॉ काय बघा ऍडम पॉटॅन्ट लॉ नंतर कम्युटेटिव्ह लॉ. हा काय लॉ आहे. हा जो लॉ आहे तो पी ऑफ क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ पी एकच. म्हणजे 1 अधिक 2 3 असते किंवा 2 अधिक 1 सुद्धा 3च असते. आणि तो गुणिले जरी केलं तुम्ही अँड म्हणजे गुणिले समजा तर पी अँड क्यू अँड पी एकच. ह्याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणायचं. हे पाठच करायचे. तुम्ही स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचे आणि पाठ करायचे. पी अँड क्यू आणि इज इक्वल टू क्यू अँड इकडं तिकडं झालं तर साइन मध्ये काही चेंज होत नाही. त्याला कम्युटेटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ काय आहे 3 नंबरचा. हा लॉ थोडासा वेगळा आहे. पी ऑफ क्यू और आर. पी ऑफ क्यू और आर इज इक्वल टू पी ऑफ क्यू और आर असा लॉ आहे. पी ऑफ क्यू और आर इज ट्रिपल नॉट म्हणजे इज इक्वल टू. लॉजिक मध्ये आपण त्याला इज इक्वल टू म्हणतो. पी ऑफ क्यू और आर म्हणजे ब्रॅकेट फक्त बदललेला आहे. पहिल्या दोन्हीला ब्रॅकेट आहे आणि इथं मात्र शेवटच्या दोन्हीला ब्रॅकेट टाकला आहे. पण पी ऑफ क्यू और आर एकच. तुम्ही 1 अधिक 2 अधिक 3 करा किंवा 1 अधिक 2 अधिक 3 करा. आन्सर तेच येते. तसंच आहे हे. पी ऑफ क्यू और आर इज पी ऑफ क्यू और आर. पी ऑफ क्यू और आर इज पी ऑफ क्यू और आर नाही. पी ऑफ क्यू और आर इज इक्वल टू पी ऑफ क्यू और आर. तेच आहे हे लक्षात घ्या. किंवा इथे अँड घेतला तर पी अँड क्यू अँड आर इज ट्रिपल बाउंड पी अँड क्यू अँड आर. म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 3 केला आणि 1 गुणिले 2 गुणिले 3 केलं तर तेच येते. एकदा और मध्ये आणि एकदा अँड मध्ये आहे. एकदा और मध्ये आहे आणि एकदा अँड मध्ये आहे तर काही फरक पडत नाही. हे 2 लॉ पाठ करायचे. फक्त हा जो ब्रॅकेट आहे पहिल्या दोन्हीला आहे इथं शेवटच्या दोन्हीला आहे. इथं पहिल्या दोन्हीला अँड ब्रॅकेट आहे ते शेवटच्या दोन्हीच्या अँड ब्रॅकेट आहे. हे तिन्ही लॉ सोपे आहेत. ऍडम पॉटॅन्ट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ थोडासा वेगळा आहे. आता हा जर 4 नंबरचा पहिले 3 पार्ट होतात 4था नंबरचा पार्ट व्हायला थोडासा प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम असं काही नाही. काय आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इकडे लक्ष द्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असा आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असा आहे पी और क्यू एंड आर इज इक्वल टू. आता मी और म्हणजे बेरीज समजलंय. अँड म्हणजे काय समजलंय गुणाकार समजलाय. ठीक आहे. आता पी और क्यू एंड आर पहिल्यांदा पी और क्यू ला म्हणायचं. काय होणार पी और क्यू अँड चिन्ह. परत पी और आर ला म्हणायचं पी और आर. संपला. ब्रॅकेटच्या बाहेर कुठला आहे पी और. पी और क्यू ला गुणलं पी और क्यू अँड तसंच ठेवा. पी और आर ला म्हणा पी और आर. बाकीचं काही केलेलं नाहीये. 1 अधिक 2 गुणिले 3 असेल तर कसं आहे ना ते बघा. ते त्या पद्धतीने आहे. आता अँडचं कसं होणार सांगा. पी अँड क्यू अँड आर. पी अँड क्यू और आर. ब्रॅकेटच्या बाहेर काय पी अँड क्यू ला म्हणा पी अँड क्यू. पी अँड क्यू ला म्हणले आर तसंच ठेवा. पी अँड ना आर ला म्हणा पी अँड आर. लक्षात आलं मी काय म्हणते. पी अँड क्यू ला बनलेला आहे. आर तसाच ठेवा आणि पी अँड आर केलेला आहे. काही नाहीये. ह्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणजे हा थोडासा वेळ लागेल पण एकदम सोपा आहे. पी अँड क्यू ला गुणायचं पी अँड क्यू. आर तसंच ठेवायचं. परत पी अँड आर ला म्हणायचं पी अँड आर. हेच दिले. पी अँड क्यू ला गुणा पी अँड क्यू. आर तसाच ठेवा. पी अँड आर ला गुणा पी अँड आर. और ला पण तसंच आहे. पी और क्यू. पी और क्यू ला म्हणायचं पी और क्यू अँड तसंच ठेवा पी और आर.
त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याला काय म्हणायचं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता नेक्स्ट जे आहे ते आयडेंटिटी लॉ. आता हा पाठ करायला सोपं आहे. मी तुम्हाला ट्रुथ टेबल देताना असं सांगितलेलं होतं, अँड म्हणजे पाणी मिक्स करणे आणि आवर म्हणजे पिण्यासाठी चूज करणे. अँड मध्ये एफ जास्त येतात आणि आवर मध्ये टी जास्त येतात, बरोबर. आता इथं आवर म्हणजे चांगला, एफ चांगला का पी चांगला? पी चांगला. एफ पी ह्याला आयडेंटिटी लॉ म्हणतात. पी अँड एफ. अँड म्हणजे बाद, आवर म्हणजे चांगला, अँड म्हणजे बाद. पी बाद का एफ बाद? एफ बाद. एफ कधी पण वाईटच ना. आवर म्हणजे चांगला, अँड म्हणजे वाईट. ठीक आहे. आवर म्हणजे गुड आणि अँड आपण बॅड घ्यायचा. ठीक आहे. आवरला काय घ्यायचं? गुड. ह्या दोन्हीच्या गुड कोण आहे? पी. आवर म्हणजे गुड, अँड म्हणजे बॅड. त्या दोन्हीच्या बॅड कोण? एफ म्हणजे एफ आहे. आवर म्हणजे गुड. त्या दोन्हीच्या गुड कुठला? टी. अँड म्हणजे बॅड. त्या दोन्हीच्या बॅड कुठला? टी का पी? टी कधी पण गुड, पी बॅड. पी. समजलं? त्याला आपण आयडेंटिटी लॉ असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? आयडेंटिटी लॉ. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आवर म्हणजे गुड, अँड म्हणजे बॅड, अँड म्हणजे बॅड. आता मला सांगा, आवर आहे, गुड आहे, टी स्वतः आणि स्वतःचा निगेटिव्ह पी आणि नॉट पी ह्यांच्यात जर आवर आलं तर काय येणार? टी. आणि पी अँड नॉट पी यांच्यात जर अँड आलं तर बॅड झालं या. ठीक आहे. डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय? निगेशनचे रूल्स आहेत दोन. निगेशन पी आवर क्यू. काल आपण निगेशनचे 5 रूल्स बघितले मागच्या व्हिडिओमध्ये. दोन्हीच्या जर आवर असेल तर निगेटिव्ह म्हणजे एकाला निगेटिव्ह ठेवून द्यायचं. निगेटिव्ह पी, आवरचं काय होणार? अँड आणि निगेटिव्ह क्यू. आता निगेटिव्ह पी अँड क्यू दोन्हीला निगेटिव्ह ठेवून द्यायचं आणि अँडचं काय करायचं? आवर. काय एक्सप्लेनेशन वगैरे. आता इथं अब्सॉर्प्शन लॉ. तुम्हाला जर असं विचारलं, ब्रॅकेटच्या बाहेर पी असते, आवर असेल किंवा अँड असेल. आवर जर बाहेर असेल तर अँड आत येत आहे आणि ह्याचा आन्सर पीच. अँड बाहेर आहे, आवर आत येणार आणि ह्याचा आन्सर पीच. काही झालं तरी पीच म्हणायचं. अब्सॉर्प्शन लॉ तेवढं तुम्हाला पाठ करावा लागेल. खूप सोपा आहे आणि त्याच्यावर जास्त एक्झाम्पल नाहीये. आता कंडिशनल लॉ एक पाठ करून ठेवा. हे पाठच करावं लागणार आहे. पी देन क्यू, नॉट पी आवर क्यू. आणि पी इफ अँड ओनली क्यू, नॉट पी आवर क्यू अँड नॉट क्यू आवर पी. नॉट पी अँड क्यू और नॉट क्यू और पी. हे दोन तुम्हाला पाठ करायला लागतील. ह्याला काही टेक्निक नाहीये. एवढे शेवटचे दोन पाठ करा. ह्यांचे टेक्निक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत, ते व्यवस्थित तुम्ही पाठ करा. काहीही प्रॉब्लेम्स जाणार नाही. आता हे तरी पण बघा, पी देन क्यू नॉट पी आवर का असतंय. आता निगेशन पी देन क्यू सांगा मला. रूल नंबर 4. निगेटिव्हचा रूल नंबर 4 सांगा. निगेशन पी देन क्यू. पी अँड नॉट क्यू. करेक्ट. रूल्स ऑफ निगेशन मागचं लेक्चर बघा, मागचा व्हिडिओ 21-22 नंबरचं लेक्चर बघा. पी अँड नॉट क्यू. निगेशन असेल तर पी अँड काय येत आहे? नॉट क्यू येत आहे. मग निगेटिव्ह निगेटिव्ह पी देन क्यू येणार ना. निगेटिव्ह आणि निगेशन पी देन क्यू असं करा. ह्याला आपण निगेशन, दोन्ही साईडला आपण निगेशन टाकलं. हा रूल्स आहे तुमचा. रूल नंबर 4 बघा, रूल्स ऑफ निगेशन मधला. निगेशन पी देन क्यू, पी अँड नॉट क्यू. म्हणजे देनचं अँड येतंय, पहिल्याला निगेटिव्ह येत नाही तर दुसऱ्याला निगेटिव्ह जातं. तसं निगेशन आता ह्याला पण निगेशन लावलंय, इकडे पण निगेशन लावलं. निगेशन कॅन्सल्स काय ना? पी देन क्यू. आता इथं डी मॉर्गन्स लॉ वापरायचा. दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचं. नॅचरल निगेशन आहे तरी दोन्हीला निगेशन ठेवून द्या आणि अँड काय ना? आवर म्हणजे नॉट पी आवर क्यू. नॉट पी आवर क्यू. आलं का? हे त्याच्या मागचं टेक्निक आहे. पण टेक्निक म्हणण्यापेक्षा हे 9 ला तुम्ही पाठ करा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम जाणार नाही. स्क्रीनशॉट मारा. हे 9 ला लिहून घ्या. हे 9 लॉ जे आहेत हे 9च्या 9 लॉ तुम्ही पाठ करायचे तरच तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स येणार. त्यामुळे हे 9 लॉ स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचं आणि पाठ करायचं आहे. ठीक आहे. आपण आता एक्सरसाइज 1.4 मध्ये आलो. एक्सरसाइज 1.4 आपण कंटिन्यू करूया. एक्सरसाइज 1.4 हा लास्ट एक्सरसाइज आहे लॉजिकचा, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पुढचा एक्सरसाइज लॉजिकचा सिलेबस मधून 25% सिलेबस आपला कट झालेला आहे, बरोबर आहे.
काल परवा न्यू झालेले 25% आपला सिलेबस कट झालेला आहे. त्यामुळे लॉजिकचा 5वा एक्सरसाइज हा 25% सिलेबस मध्ये कट झालेला आहे स्विचिंग सर्किटचा. त्यामुळे हा शेवटचा एक्सरसाइज आहे तुमचा, हे लक्षात घ्या. हा, आता एक्झाम्पल आपण एक्सरसाइज 1.4 स्टार्ट करूया. एक्सरसाइज 1.4 जो आहे तो फक्त कंडिशनल लॉवर आहे. एक्सरसाइज 1.4 कशावर आहे? कंडिशनल लॉवर आहे. कंडिशनल लॉ. एक्सरसाइज 1.4 मधला पहिला क्वेश्चन झाला आपला रूल्स ऑफ निगेशनचा. आता कंडिशनल लॉ मध्ये हा लॉ थोडा पाडा. या लॉवर एक क्वेश्चन आहे, पी देन क्यू म्हणजेच नॉट पी आउट क्यू. नॉट पी आउट क्यू लक्षात ठेवा. पी देन क्यू म्हणजेच काय? नॉट पी आउट क्यू. क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन असा आहे, राईट rewrite the following statement. Rewrite the following statement. खालील स्टेटमेंट rewrite करा without using if then. Question लिहूया. फर्स्ट, if it is code, then we wear woolen clothes. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे बघा, व्यवस्थित वाचा. 2 मार्काला देतात तुम्हाला. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे खालील स्टेटमेंट पुन्हा लिहायचं आहे, फक्त त्यात इफ देनचा वापर करायचा नाही. हा इफ आणि हा देन न वापरता ते स्टेटमेंट पुन्हा लिहायचं आहे. इफ इट इज कोल्ड देन वी वेअर वूलन क्लोथ्स. ठीक आहे. आता इकडे बघा, पी देन क्यू आणि नॉट पी आउट क्यू हे दोन्ही इक्वलच आहेत असा कंडिशनल लॉ सांगतो. तुम्हाला पटत नसेल तर ह्याचा ट्रुथ टेबल काढा आणि ह्याचा ट्रुथ टेबल काढा. तोच येतो का नाही बघा. मी म्हणतोय म्हणून बघा, हे इज इक्वल टू चिन्ह आहे, ह्याच्या अलीकडचं आणि पलीकडचं ट्रुथ टेबल काढून बघा, दोन्हींचा ट्रुथ टेबल सेम येतो. म्हणून हे दोन्ही इक्वल आहेत. मग ह्याच्या ऐवजी हे चालतंय कारण हे इक्वल आहे. ट्रिपल बॉन्ड म्हणजे इक्वल आहे. तर ठीक आहे. सोल्युशन गिव्हन, लक्ष आहे एकदम सोपा आहे. गिव्हन पी कोण आहे बघा, पी इट इज कोल्ड. ठीक आहे. आणि क्यू कोण आहे बघा, वी वेअर वूलन क्लोथ. ठीक आहे. यांचा सिंबॉलिक फॉर्म काय ना, यांचा सिंबॉलिक फॉर्म येतो पी देन क्यू. बट बाय कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ काय सांगतो रूल नंबर 9 की पी देन क्यू हा नॉट पी आउट क्यू आहे. दॅट इज गिव्हन स्टेटमेंट विदाउट पी देन के. इफ देन वापरता दिलेलं स्टेटमेंट कसं लिहू शकतं, नॉट पी म्हणजे पहिल्या ठिकाणी निगेटिव्ह येणार. पी पण देन काढून टाकणार आपण. पहिल्या ठिकाणी पी येणार म्हणजे कसं येणार, निगेटिव्ह पी येणार. इट इज नॉट कोल्ड. देन काढणार, देनच्या ठिकाणी काय येणार, आवर वी वेअर वूलन क्लोथ्स. संपलं. काय होणार, त्यांनी काय सांगितले, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. खालील स्टेटमेंट पुन्हा द्या, फक्त इफ देन वापरू नका. कंडिशनल लॉ पाठवायचे. पी देन क्यू म्हणजेच नॉट पी आउट क्यू. पी देन क्यू म्हणजेच नॉट पी आउट क्यू. गिव्हन पी कोण आहे, इट इज कोल्ड. क्यू कोण आहे, वी वेअर वूलन क्लोथ्स. देन सिंबॉलिक फॉर्म यांचा पी देन क्यू. ते पण बाय कंडिशनल लॉ असा सांगतोय. कंडिशनल लॉ असं सांगतोय की पी देन क्यू आणि नॉट पी आउट क्यू एकच आहे. म्हणजे हे स्टेटमेंट असं लिहिलं तर चालतंय. हे पहिलं पी निगेटिव्ह लिहायचा, इट इज नॉट आलं पाहिजे. आणि देनच्या ठिकाणी काय लिहायचंय, आव. देनच्या ठिकाणी काय लिहायचंय, आव. बघा तुम्ही देनच्या ठिकाणी आव लिहायचंय. आव आणि नेक्स्ट स्टेटमेंट वी वेअर वूलन. समजलं. तुम्हाला एक देतो असंच. आणखी नेक्स्ट ट्राय करूया आपण. क्वेश्चन नंबर 2 चालू आहे. एक्सरसाइज 1.4. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा वापर करून, इफ देन न वापरता खालील स्टेटमेंट पुन्हा द्या. इफ देनचा न वापर करता खालील स्टेटमेंट काय लिहायचं, पुन्हा लिहायचं आहे. बाय कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ नुसार लिहायचं आहे. लिहून घ्या स्टेटमेंट्स. 2 नंबर, इफ अ मॅन इज जज then he is honest.
then he is honest. तो मॅनचेज आहे त्यामुळे तो प्रामाणिक आहे, हॉनेस्ट आहे. हेच वाक्य इफ देन काढून द्यायचं. हेच वाक्य काय लिहायचंय, इफ देन काढून द्यायचंय. आता वाक्य इथं इफ आहे, इथं देन आहे, हे कॅन्सल करून हे स्टेटमेंट लिहायचं आहे. सोल्युशन, लेट बी अ मॅन इज जज, अ मॅन इज जज, आणि क्यू ही इज हॉनेस्ट किंवा मॅन इज हॉनेस्ट. ठीक आहे. आता याचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे? याचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी देन क्यू. बाय कंडिशनल स्टेटमेंट्स, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये बाय कंडिशनल स्टेटमेंट काय सांगते? बाय कंडिशनल स्टेटमेंट पी देन क्यू च काय ना, नॉट पी और क्यू, म्हणजे पी देन क्यू आणि इज इक्वल टू नॉट पी और क्यू सेमच आहे. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट कसं लिहू शकता? 2 मार्कांकडनं गिव्हन स्टेटमेंट. पहिलं निगेटिव्ह करायचं, इफ काढून टाकायचा. इफ देन विदाउट युजिंग इफ देन. पहिलं निगेटिव्ह म्हणजे अ मॅन इज नॉट जज, अ मॅन इज नॉट जज, देन काढायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? और ही इज हॉनेस्ट. संपलं. पहिलं वाक्य निगेटिव्ह लिहायचं, दुसऱ्या जावर टाकायचं आणि दुसरं वाक्य कंप्लीट करायचं. फक्त देन काढायचं, इफ देन विदाउट युजिंग इफ देन. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा वापर न करता आपण खालील एक्झाम्पल सोडवा. रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा वापर न करता खालील स्टेटमेंट सोडवा. नेक्स्ट, इफ 2 is rational number, if 2 is a rational number, then root 2 is a irrational number. हा 2 हा रॅशनल नंबर आहे, तर रूट 2 हे दोन स्टेटमेंट आहेत. इफ आणि देन आपल्याला काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. मग मी पी काय म्हणणार? 2 is a rational number. 2 हा रॅशनल नंबर आहे. क्यू रूट 2 is a irrational number. रूट 2 कसला नंबर आहे? इररॅशनल नंबर आहे. 2 रॅशनल आहे, रूट 2 कसला आहे? इररॅशनल आहे. यांचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे? यांचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी देन क्यू. देन बाय कंडिशनल स्टेटमेंट्स, बाय कंडिशनल स्टेटमेंट. काय कंडिशनल स्टेटमेंट चालवा की पी देन क्यू काय येतो? नॉट पी और क्यू. पी देन क्यू काय येते? नॉट पी और क्यू. आणि तुम्हाला काय करायचंय? विदाउट युजिंग देन पर स्टेटमेंट आहे. पहिले स्टेटमेंट निगेटिव्ह येणार, दुसरं पॉझिटिव्ह, आणि दोन्हींच्या मध्ये ऍड येणार. पहिलं निगेटिव्ह, 2 is not a rational number. 2 हा रॅशनल नंबर नाहीये असं होणार. और 2 is a irrational number. दुसरं वाक्य पॉझिटिव्हच ठेवायचं आहे. 2 is a irrational number. समझलं? 2 is a rational number और root 2 is a irrational number. समझलं? Rewrite the following statement without using if then. खालील स्टेटमेंटचा वापर करून विदाउट युजिंग इफ देन न वापरता सोडवायचं. नेक्स्ट, आणखीन एक लास्ट एक्झाम्पल या टाईपचं. रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. खालील स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन वापरता सोडवा. इफ f of 2 is equal to 0, then f of x is divisible by x minus 2. f of 2 जर 0 असेल तर then f of x is divisible by x minus 2. तर f of 2 x is divisible by x minus 2. Solution, given p
पी स्टेटमेंट कुठलं आहे तुमचं बघा. पी स्टेटमेंट काय एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 आणि दुसरं एफ ऑफ एक्स इज divisible by x minus 2. Then symbolic form P then Q. Conditional statements rule number 9 P then Q is not equal to not P or Q. पेपरला तुम्हाला 2 मार्काला पडणार की खालील स्टेटमेंट इफ देन न वापरता आल्या तुम्हाला इफ देन मध्ये स्टेटमेंट देणार आणि तुम्ही इफ देन न वापरता लिहायचं आहे. काय आहे सांगा. इफ पहिलं निगेटिव्ह द्यायचं f of 2 is not equal to 0, f of 2 is not equal to 0 or f of x is divisible by x minus 2. दुसरं वाक्य निगेटिव्ह करायचं आहे. पहिलं वाक्य निगेटिव्ह म्हणजे ते इज इक्वल टू चिन्ह पडायचं आणि देनच्या ठिकाणी काय लिहायचं ऑर. देनच्या ठिकाणी फक्त ऑर हा शब्द घालायचा आहे. इफ देन काढून टाकायचे. इफ देन काय करायचे काढून टाकायचे. लिहून घ्या स्क्रीनशॉट करून. लिहिलं स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. ठीक आहे. आता ह्याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला, पण तोपर्यंत पुढच्या लेक्चरला येऊपर्यंत तुम्ही हे 1 2 3 4 5 6 7 8 9 लॉ पाठ करायचे. त्यातल्या 9व्या लॉवरच्या कंडिशनल लॉवरचे क्वेश्चन 2 नंबरचा तो झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. हे लिहून घ्या.